काय चालय काका? काय नाही तुमची नवीन सुनबाई? काही नाही पिंके, काय सांगू तुला. मग पोरग तर त्या बायकोच्या नादी लागून इतकं पागल होऊन गेलंय. का काय झालं हो? काय सांगा तुला, काही बी घ्या, कोणती गाडी घ्या बायकोच्या नावानं, कोणतं प्लॉट घ्या बायकोच्या नावानं. जाईल उद्या सोडून आणि सगळं घेऊन जाईल तेव्हा कळल याला. काय करावं काका? आजकालचे पोरं तसेच करायत, बायकोच्या नावाने दिवाने आहेत नुसते. यायलाच अशा काय जगा वेगळी बायको आहे का? आम्हाला बायका होत्या की नव्हत्या? आम्ही केल्या काय असं सगळं? बरं झालं उपकार त्या चड्डीवाल्या कंपनीचे यायच्या बायकाच्या नावानं तरी चड्ड्या काढल्या नाही तर यायनं ते चड्डी सुद्धा सोडत नव्हते बघ. तिच्याच नावाची घरात होते बघ, एवढे पागल होऊन गेले ते. लग्नाच्या आधी आम्ही त्याला उटीत गेल्या सकाळी पाणी भर नळाला पाणी आले म्हणून तेव्हा कव्वाच उठलं नाही. आणि आता लग्नाला फक्त 10च दिवस झाले तर लग्न झालं तसं म्हणताने बायकोला पाणी भरावं लागते म्हणून आपण सकाळी 6ला उठून पाणी भराले. हा, आधी कवा भरलं नाही, आधी याला दिसल्या नाही आम्ही पाणी भरताना कवा. अहो काका, सगळ्याच्या घरी हेच चालू आहे रामायण. मी याची कुंडली आहे की नाही, यानं लहान होता तेव्हाच एका महाराजाला दाखवली तर ते महाराज मला तेव्हाच सांगला होता की तुमच्या पोराची रास कन्या रास आहे म्हणून. आता ज्या पोराची रास कन्या रास आहे त्यानं काय खाक ऐकणार आहे बापाचं, यानं ऐकिते मग आता मला तेव्हाच कळाल तर यानं बायकोचाच गुलाम बनणार आहे म्हणून. दुनियाच निघाली माय अशी. काय दुनिया निघाली आहे अशी, काय दुनिया दुनिया लावालीस, यायनच कसे जगामध्ये राहत, आम्ही राहिल्या की नाही दुनियेमध्ये, तू यालीस मोठी सांगणारी. अगं, आहे काय सांगू तुला, जेव्हापासून याचं लग्न झाले की नाही तसं यानं बायकोच्या माग मोरी तिचा पदरच सोडणं झाले बघ. हा? हा, म्हणजे महाग मोरी हिंडाले. काय सांगू तुला, जेवायला आपणच ताट बांधून घ्यायले, आपणच ताट हिसराले, आपणच धुवून टाकले, त्या बायकोला काहीच करू देण्यात झाले. आमची तर हिंमतच राहिली नाही त्याच्या बायकोला काही जरासं सुद्धा म्हणायची. थर जीव कापालाय असा. काय सांगू तुला, भावकीमध्ये नुसती याचीच चर्चा चालू आहे. हे असं हिंडाले मोरी, सगळी भावकी याला बायकोचा बैल म्हणाली. म्हणणारच की असं करू लागले ना. याला बायकोच्या पुढे कोणीच दिसणार झालं. याला काल म्हणलं बा तुझ्या माईचे टोंगळे दुखाले तर तिला जराशी गोळी आण कोणती तरी एखादी चांगल्या वनाची, तर नाही. आणि बायकोचं जरासं काही डोसकं दुखू द्या, एवढ्याले झंडू आमचे डबे आणून आधीच ठेवले, तिचं काही जरासं दुखू देणार झालं ते संगच आहे. एवढं बॉक्स भरून म्हणतानीच त्यानं मेडिकल आणून ठेवले आधीच, आणि आम्हाला म्हणताना एक गोळी आणून देण्यात झाले. बायकोचा तर एवढा बैल झाला यानं, बायकोनं काही म्हणून जा, बायकोनं म्हणावं बाहेर दिवस चालू आहे यानं दिवसच म्हणते, रात्र चालू आहे तर रात्रच म्हणते. आपल्या बुद्धीचा जरासा काही विचार करणार झाले, कोणतंच काही ऐकणार झाले. बायको म्हणाल तेच खरं, बायको म्हणाल तेच खोटं म्हणाले. आजकालचे पोरं तसेच वागालेत हो सगळे. काय सांगावं काय नाही. काय असेच बायको पुढे तर बोलायची जराशी ताकद नाही त्यानं फक्त डुळडुळ करावं तर आमच्यापाशीच करावं का, आता आम्ही माय बापू म्हणून गुन्हा ऐकून घेता. बायको पुढे करू द्या की त्यानं. 10 दिवस झालं नाही लग्नाला मात्र कुई आकान त्या बायकोच्या माग मोरी. बरं तुमची लाळाची सुनबाई काय म्हणाली मग? सुनबाईचं तर काय सांगू तुला, काय जरासं इतकंच नाक आहे की माझं भलती ताल आहे तिचा. सकाळी 10 शिवाय उठ ना, आपणच म्हणताना आम्हीच म्हणताना सकाळी उठाव, आमचे कामं करायला, आम्हाला कोणतं काय भाकर देणं नाही, कोणता चहा करणं नाही. ते याचीच माय म्हणताना तिला चहा करून द्यायली, जेवाय द्यायली, मला सुद्धा ताटं बांधून द्यायली. सुनेनं कसं करावं, पहिल्याच्या सुना कशा होता, आता आमच्या बायकांना काय केलं नाही काय, सकाळी 4ला 5ला उठून सडा टाकाव, अंगण झाडून काढाव, सगळ्याला उठून चहा द्यावा, भांडे घासाव, स्वयंपाक कराव, हे काहीच नाही सुनेमध्ये. काय इतकुसं आहे की जरासं तिनं मात्र भलती स्वतःला हिरोईन समजते. कुठे गेले मग आता सुनबाईन पोरग? आता कुठं गेले तर, आता म्हणताय तिला नांदेडच्या 20व्या गार्डनला घेऊन गेलाय. तिच्या तर लय महागमुरी म्हणणार की रोज घरी नाहीतच हे. एक दिवस आड करून बाहेर जेवण हाय, बाहेर हिंडणं फिरणं, पिक्चरला जाय, कोणी हॉटेलला जाय, कुठं इकडे जाय तिकडे जाय. आम्हाला कवा म्हणताना कुठं यानं जरासं नेऊन दाखिलं सुद्धा नाही. बरं काकूचे गुडघे कसे आता मग? काय सांगू तुला काकूच्या गुडघ्याची कथा. मी म्हणताना तिचे टोंगळे दुखायले तर गुडघे ते दुखतात असे म्हणून तिला जरा आराम करायचं म्हणून याचं लग्न केलं. तर याचं लग्न केलं तिनं, तर आधी आमचं सगळ्याचं काम करतच गेली. याचं लग्न केलं तो ऑप्शन झालं, त्या पोरीचं सुद्धा हिनच करायली सगळं. सून आणली मात्र तिनंच सासू झाली आणि हिनच सून झाली, हिनच सगळं काम करायली. ते पहिलंच तरी बरं होतं त्यांना, तसंच होतं तेव्हा. काय करावं, आजकालच्या सुना अशाच करायला आता तोऱ्यात हातानेच ते. हो ते सगळं झालं काका, पण तुम्ही हुंडा बी बक्कळ दाबून घेतले हो. हुंडा दाबून घेतल्या म्हणता तिलाच पुरी झालं नाही की, सगळं खनपट करून तिच्याच अंगावर घातलं की काय, आमच्या अंगावर घातलं की काय. आणि हुंडा दिला म्हणजे आम्ही आमच्या पोरीला हुंडा दिला नाही. आमच्या पोरी अशाच करत काय, हुंडा दिल्या 10-10 वाजेपर्यंत झोपल्यात काय. सकाळी 5ला उठून काम करते मग पिंकी तर त्या सासू सासऱ्याचं करून नुसतं बेजार आहे तिनं, शेताला जाते सगळंच करते. किंवा माहेरा सणाला ये म्हणलं तर आहे ना, मग सासू सासऱ्याचं कोण करेल, त्याला खायला कोण घालेल म्हणून ये ना सुद्धा. सकाळी येते तर संध्याकाळी वापस जाते त्याचा डबा घेऊन. हो बरोबर आहे हो. सुनाची आणि लेकीची बल्ला ये ना हो, काही बरोबर ये ना. सून ते सून राहते आणि आपली लेक ते लेक राहते बघा. हो जाऊ द्या काका, आता काय करावं, घरचा स्वयंपाक तरी करते ते तर बरं आहे. काचा स्वयंपाक राहते का, स्वयंपाक होय काय. कवा एखाद्या बार चपाती करून दिली तर सगळी अशी करपलेली चपाती करून देतं. वरण त्याच्यामध्ये मीठ नाही, काहीच नाही, आकण पातळ बुळूक आणि भात कच्चा भूक.
काय आमच्या पिंकीच्या माईनं पिंकीला स्वयंपाक शिकेलाय, तर पिंकीची सासू तिथून सुद्धा सांगते काय तुमच्या लेकीला स्वयंपाक शिकेलाय म्हणून, आणि हे आम्हाला कच्चं खावं लागायला इथं. जाऊ दे, त्या लोकांच्या लेकराला तरी काय म्हणू, आपलंच नाणं खोटं निघालं. याला तरी कळावं की नाही, यानं तरी मायबापाची ओळख घ्यावं की नाही. लहान होतं तेव्हापासून आम्ही तळ हाताच्या फोडावणी जपलं, याला लहानाचं मोठं केलंय, आणि आता म्हणताना हे असा करायला. जगात काय बायका हाता की नाही, आम्ही काय बायका केल्या की नाही, आम्ही काय बायका बघल्यात की नाही का, आम्ही आमच्या तर बायका बघल्यात, मात्र शेजारच्या बायका बघल्यात. काही नाही काही नाही, हे पेपरला बातमी आली की लेकरानं मायबापाला मारून घराच्या बाहेर काढले, बघ की. काय नाही काका आहे तसाच आहे. येतो काका. हो ये बाई.